हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर इकडे रेडी झालेली तर तुम्ही पाहूच शकतात. आज जाणार आहेत, आमच्या गावाकडची यात्रा आहे, तर गावाकडे जाणार आहोत. नक्कीच ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. खूप दादा आणि ताई म्हणत होते की ताई तुमच्या गावाकडचे पण ब्लॉग दाखवा म्हणून, तर सुरुवात केलेली आहे. नक्कीच कंटिन्यू राहा. तयारी वगैरे सर्व काही केलेली आहे. इकडे बॅग वगैरे भरून ठेवलेली आहे. मुलं पण रेडी झालेली आहेत. आता आहो येणार आहेत आणि मग आम्हाला निघायचं आहे गावाकडे. आणि गावाकडची यात्रा कशी असते नक्की पहा. आज आज एक म्हणजे आज देवाच्या पाया वगैरे पडायचे असतात. आज एक दिवस यात्रा असते आणि उद्या पण यात्रा असते. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि न स्किप करता ब्लॉग पूर्ण पहा. आणि जर कुणी नवीन असाल ना, नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर इकडे गावाकडे जाण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. आणि आज आमच्यासोबत आहेत माझ्या मिस्टरांच्या आत्याच्या मुली आहेत, 3 आहेत मुली. तर त्यांनी आमच्यासोबत होते आणि खरंच गप्पा मारत मारत कसा प्रवास झाला समजलंही नाही. 1.5 ते 2 तास लागतो आम्हाला गावाकडे येण्यासाठी. तर इकडे फायनली गावाकडे आलेलो आहोत आणि आता देवदर्शनासाठी आम्हाला जायचं आहे मंदिरामध्ये. बसवेश्वर मंदिर आहे, तर दर्शनासाठी आम्हाला जायचं आहे. तर इकडे सासूबाई पण बघू शकता रेडी झालेली आहे आणि नणंद पण रेडी झालेली आहे. सर्वजण रेडी झालेले आहेत. आहोंना फोन आला होता आणि त्यांना थोडंसं काम होतं, म्हणजे बॅगा नेऊन द्यायच्या होत्या. तर ते दुसरीकडे जाणार आहेत आणि आम्ही देवदर्शन करण्यासाठी जाणार आहेत. ते येणार आहेत, 1 तासानंतर येणार आहेत. हा आहे ऋषी आहे, आमच्या नंदेचा नातू आहे. तर इकडे सर्वजण आम्ही क्रुझरमध्ये बसून निघालेलो आहोत, कारण की खूप मोठी फॅमिली आहे आणि मग कारमध्ये जायचं म्हणलं ना, एवढी फॅमिली नाही बसू शकत. तर ही आहे माझ्या बारक्या जावची मुलगी अनु आहे, खूप क्यूट आहे. आणि शिवम एक आहे आणि माऊली एक आहे, पण ते पुढं बसलेले आहेत. गोलू पण पुढे बसलेला आहे, स्वयं पण पुढे बसलेला आहे. तर इकडे पाठीमागे आम्ही सर्वजण बसलेलो आहोत. जवळच आहे यात्रा, म्हणजे असं काही खूप लांब नाही, गावातच आहे. पण मुलं वगैरे चलत जाऊ शकत नाहीत ना, त्यामुळे मग गाडीनं यावं लागतं. आणि हे आहे मंदिर, खूप सुंदर मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे. व्हिडिओ तर रात्री 12 वाजता आम्ही सबीना बघण्यासाठी आलेलो होतो. गावाकडे दरवर्षी सबीना असतो आणि बसवेश्वर यात्रानिमित्त मिरवणूक असते. तर खूप छान वाटलं. थोडा वेळच होतो आम्ही आणि नंतर मग गेलात, कारण की 2-3 वाजले असते. मग अर्धा तास बघून आम्ही गेलात घरी. आणि ही क्लिप आहे दुसऱ्या दिवशीची आहे, नंतर काही मी शूटच केलं नाही. दुसऱ्या दिवशी 2 दिवस यात्रा असते ना आमच्या गावाकडे, तर ही व्हिडिओची क्लिप ना दुसऱ्या दिवशीची आहे. तर मग दुसऱ्या दिवशी पण आम्ही रेडी वगैरे होऊन आलेलो होतो आणि मुलांची इकडे आज एन्जॉय चाललेलं होतं. खूप एन्जॉय करत होते मुलं. गोलूने केलं आणि लहान लहान जे लेकरं आहेत ना, माझे दिरांचे, जाऊचे लेकरं, भाच्याचे लेकरं, ते सर्वजण खूप एन्जॉय करत होते. कारण की कसं यात्रेचं सगळ्यात जास्त म्हणलं तर लहान लेकरांचाच एन्जॉय असतो. पाळणे खेळायला त्यांना मज्जा येते, छान. एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इकडे बघू शकतात यात्रा, आमची जेवळीची यात्रा आणि दाखवते मी. ही आहे गावची यात्रा. 1 मिनिट. एवढं वारं आहे ना, काय सांगायचं, एवढं वारं सुटलेलं आहे. इथे 5 मिनिटं थोडंसं रिलॅक्स बसलेली आहे मी. बाजार पण आहे आज आमच्या गावामध्ये, बाजार पण आहे. बाजार प्लस यात्रा आहे. तर गावची छोटीशी यात्रा भरलेली असते आमची. काय चालू आहे अश्विनी? पाऊस चालू आहे. आम्ही यात्रेला आलेलो आहोत आणि बघा काय धुमाकूळ केलेला आहे. इकडे बघू शकतात पाऊस खूप छान होते, एन्जॉय होते पाऊस मध्ये. म्हणलं तर उन्हापेक्षा पाऊस पाऊस बरं, पण होडं पण बरं नाही बरं. एवढा पाऊस चालू आहे ना की काय सांगायचं, बघू शकता. चला आता आमची शॉपिंग तर काहीच केलेली नाही. इकडे पाठीमागं दुकानं पण बघू शकतात, काही शॉपिंग झालेली नाहीये. असं काय करायचं आता, जोपर्यंत पाऊस उघडत नाही तोपर्यंत शॉपिंग नाही. काहीच नाही, पाऊस बघायचा.